तर मी चालले होते बेळगावला. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर पोचल्या आम्हा दोघांना खूप भूक लागली होती, तर आम्ही ताव मारला पावभाजीवर. त्याच्यानंतर थोडं वेळ गेलं, रेस्ट केला. त्याच्यानंतर मम्मी म्हणली की चला रिलायन्सला जाऊन येऊयात. मग तिकडे आम्ही गेलो होतो, मी, अनिकेत आणि माझी मम्मी. त्यानंतर आम्ही थोडी ग्रॉसरी मम्मीची जी घरासाठी लागत होती ती शॉपिंग केली. तर हा बघा कसा कलिंगड सांभाळत होता, हाऊ क्यूट. आणि नंतर थोडीफार म्हणजे अशी घेतली, शॉपिंग वगैरे केली. इकडं मम्मी ते पॅक करून घेत होती. त्याच्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर मम्मी फिश मॅरिनेट करते आहे, कारण जावयाला आवडते. मुलगी नाही खाल्ली तरी चालेल, पण जावयाचं फेवरेट तर बनलंच पाहिजे. मग त्यांनी त्याच्यासाठी फिश बनवली आहे. हे बघा फिश फ्राय. असं नव्हतं की माझ्यासाठी काही नव्हतं, माझ्यासाठी पण होतं. माझं फेवरेट टमॅटो रस्सम. त्याच्यानंतर मी घरी बसला टाईमपास म्हणून आलता लावला आणि संध्याकाळी आम्ही गेलो होतो बोटिंगसाठी. तर व्ह्यू इतका मस्त वाटत होता, मन असं प्रसन्न होतं माझं. मी जेव्हा किल्ल्या तळ्यात जाते त्यावेळेला असे 1-2 असे त्यांनी माझे शूट्स घेतले. आणि हे बघा बोटिंग करतो आम्ही दोघं पण, मी अनिकेत. आम्ही दोघंच गेलो होतो. स्पेंडिंग क्वालिटी टाईम विथ ईच अदर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. थँक्यू. हे बघा मी पॅडलिंग करते, तर मला करता पण येत नव्हतं. हा तसा फिरवतोय. आम्ही 1-2 असे व्हिडिओ शूट केले आणि दुसऱ्या दिवशी मी गेले होते महादेवाच्या मंदिरात. जर तुम्हाला सर्वांना हे महादेवाचं मंदिर कोणतं आहे ते जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लोकेशन टॅग करून देईन. खूप असं मस्त मंदिर आहे. आणि जर बेळगावकर कोणी माझे व्हिडिओ बघत असेल तर त्यांना नक्की माहीत असेल की मी कोणत्या मंदिराबद्दल बोलते आहे. तर आतून पण मंदिर बघायला खूप सुंदर आहे, खूप शांत वाटतं. आणि इथं एक मान्यता आहे, जर तुम्ही नंदीच्या कानात विष मागून नंदी उचलला तर तुमची विष पूर्ण होईल, आणि नाही उचलला तर नाही, अशी मान्यता आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडेफार व्हिडिओज काढले माझे, अनिकेतचे. छान असे व्ह्यू एन्जॉय केला आणि घरी परत आलो. जर तुम्हालाही असे माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.